ठिकाणी दिलाय। त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केल्यानंतर तो परत टाकीकडे चढल्या चित्र पाहायला मिळतं। दादा, पोलिसांनी खाली यावं म्हणून जे आहे ते कार्यकर्ते मागणी करत आहेत, त्यांनी खाली यावं नाही तर आम्ही उडी खातो अशी टोकाची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली। त्यांना आवाहन करावं। मला वर जाता येईल का? आपल्या सोबत बोलतायत धनुभाऊ टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे तुमचं। तुम्ही हे आक्रमक आंदोलन करताय, तुमची भूमिका काय सांगाल धनुभाऊ? भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, कुटुंबाला न्याय थोडं जोरात। आणि माझ्या किती चांगलपणाचा फायदा कोण घेईल मी स्पष्टीकरण देणार आहे। चांगलं राहिल्याचा जर असा उपयोग करून घेत असले सगळे तर हा उपयोगच काय राहणार। धनुभाऊ, तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनात मोर्चांमध्ये सहभागी होताय, मात्र अत्यंत संयमाने तुम्ही आतापर्यंत आंदोलन जे आहे ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तुम्ही आज आक्रमक भूमिका घेतली आहे। माझा गैरफायदा घेतला जातो। मी भावाला न्याय मागतोय, भीक मागतोय न्यायाची। ठराविक आरोपी घेतले जाते। माझी अजून एकदाही इन्क्वायरी केली नाही की तुम्हाला काही कोणावर संशय आहे का, घटनाक्रम विचारला जात नाही। मला फिरतोय म्हणून मोर्चात जातोय, सगळ्यांना सांगतोय, मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो। मला अपेक्षा आहे की माझ्याकडून पण सगळ्या ज्या इन्क्वायरी आहेत, पोलीस स्टेशन ज्या दिवशी गाडी सापडली होती त्या दिवशी चिठ्ठी सापडली होती, त्यात 4 लोकांचे नाव होते। माझ्या भावाच्या गाडीच्या मागे अजून एक गाडी होती, कुठलीही माहिती कुणीही बाहेर अजून दिली नाही। किंवा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत त्यांनी 3 दिवसातच तपास लगेच CID कडे दिला, पण दिलेला तपास योग्य आहे का आम्हाला काय विचारलं नाही की असा असा तपास आहे, तुम्हाला ह्याच्यात काही ऍडिशनल करायचंय का, काही कोणाला आहे का, कसा विश्वास ठेवायचा आम्ही। तुमचे हे अनेक प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्राच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झालेले प्रश्न आहेत, मात्र तुम्ही हे टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी तुमचे अनेक जण समजूत सुद्धा घालतात। धनुभाऊ, मनोज दादा आले, मनोज दादा न्याय मागतोच, मनोज दादावर केसेस गुन्हे दाखल केले जाते। न्याय मागताना जर तुम्ही केसेस करताय तर मग कशाला न्याय मागू मी, कशाला न्याय मागायचा तुम्ही? अच्छा, मनोज दादा सुद्धा खाली आलेले आहेत, त्यांनी सुद्धा तुम्हाला समजवलेलं आहे? मनोज दादांनी समजवलंय, पण मनोज दादा न्याय मागते भावाला आणि त्यांच्यावर केसेस केल्या जातात, तर मग न्याय कोण मागणार? दुसरा प्रश्न असा आहे की हे सगळं न्याय मागणी एकीकडे सुरू आहे, मात्र तुम्ही ज्या 2 मागण्या केलेल्या आहेत, एक राहिलेला आरोपी अटक करणे आणि खंडणीच्या गुन्ह्यातल्या आरोपीला हत्येच्या गुन्ह्यामध्ये घ्यावं, त्याबद्दल काय सांगा? तर हे होते धनंजय देशमुख, त्यांनी आपल्याकडे त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती मांडलेली सुद्धा आपल्या या ठिकाणी पाहिलात। आणि त्याचबरोबर या 2 त्यांचे सहकारी आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत बसलेले आहेत। पोलिसांकडून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांना सुद्धा वरून त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला की कुणीही वर चढायचं नाही, अन्यथा आम्ही खाली उड्या मारू, असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे।